ओके, तर आज आपण पुढच्या पॉईंट्स पाहणार आहोत. सेल अँड फ्युचर ऑफ मेजर प्लांट ग्रो अंडर फनेरोगॅम्स सीड प्रोड्युसिंग प्लांट. ओके, देन फर्स्टच आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स म्हणजे काय. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, तर त्यामध्ये सीड प्रोड्युसिंग होत नाहीत आणि फनेरोगॅम्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये सीड प्रोड्यूस केले जातात. तर त्याच्यामध्ये डिव्हिजन बघूया. जिम्नोस्पर्म. जिम्नोस म्हणजे काय, नेक्ड. स्पर्मा मीन्स सीड्स म्हणजे काय, नेकेड म्हणजे डोळ्यांना दिसणारे, सीड म्हणजे तर ऑलरेडी माहीत आहे तुम्हाला. मग व्हॉट इज मीन बाय जिम्नोस्पर्म, तर नेकेड सीड, जे डोळ्यांना ऑब्झर्व करता येतील सीड, त्यांना तुम्ही काय बोलता, जिम्नोस्पर्म. देर आर अबाउट 17 जेनेरा 1000 लिव्हिंग स्पेसीज ऑफ जिम्नोस्पर्म इन वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये टोटल किती जेनेरा आहेत जिम्नोस्पर्मच्या, 70. आणि किती स्पेसीज असणार आहेत, तर 1000 स्पेसीज प्रेझेंट असणार आहेत. इन इंडिया रिप्रेझेंटेड बाय 16 जेनेरा अँड 53 स्पेसीज. मग इंडियामध्ये टोटल किती जेनेरा आहेत जिम्नोस्पर्मच्या, तर 16 जेनेरा असणार आहेत आणि 53 स्पेसीज प्रेझेंट असणार आहेत इंडियामध्ये. मोस्ट ऑफ जिम्नोस्पर्म एव्हरग्रीन श्रब अँड वुडी ट्रीज. आता जिम्नोस्पर्म कशा असणार आहेत, तर टोटली या हिरव्या अशा असणार आहेत. आणि श्रब्स म्हणजेच काय, झुडूप बोलतो. झुडूपलाच आपण काय बोलू शकतो, दुसरा शब्द दिला आहे बघा त्याने श्रबला, उडीला पण काय बोलतो आपण, झुडूप बोलतो. ओके, म्हणजे ट्री सारखे असणार आहेत ते जिम्नोस्पर्म प्लांट. दीज आर अ प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट प्रोड्युसिंग नेकेड सीड्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट हा ग्रुप प्रिमिटिव्ह असणार आहे. फ्लॉवरिंग प्लांट, ज्यावेळेस फ्लावर ग्रो होणार आहेत त्या प्लांटला, त्यावेळेस ग्रो झाल्यानंतर सीड पण तयार होणार आहेत. मग त्याबरोबर सीड पण काय होणार आहेत, प्रोड्यूस होणार आहेत. सीड प्रोड्यूस झाल्यानंतर काय होणार आहेत, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते सीड ट्रान्सफर होणार आहेत. म्हणजेच काय, ते प्लांट आहे तसं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याचे बी दुसरीकडे जाणार आहेत. मग ते प्लांट नव्याने ग्रो होणार आहे. सीड्स आर नॉट कवर्ड बाय फ्रूट दॅट इज ओव्हरी. म्हणजे सीड काय करत असतात, ओव्हरीला कवर करायचं काम करत असतं. देन व्हॅस्क्युलर प्लांट झायलम अँड फ्लोएम, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. देन एस्टरडे लेक्चरला तुम्ही पाहिलं होतं की झायलम आणि फ्लोएम टेरिडोफायटामध्ये पाहिलं होतं तुम्ही. ओके, त्याच्यामध्ये पण सेम काम असणार आहे, ह्याच्यामध्ये पण सेम काम असणार आहे त्यांचं. म्हणजेच काय, झायलम, पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे की व्हॅस्क्युलर म्हणजे काय. व्हॅस्क्युलर म्हणजे काय, तर झायलम आणि फ्लोएम हे दोघं एकत्र असतात व्हॅस्क्युलरमध्ये, त्यालाच आपण काय बोलत असतो, व्हॅस्क्युलर प्लांट. देन प्लांट बॉडी स्पोरोफायटिक. स्पोरोफायटिक म्हणजे काय, तर जिथं ज्या प्लांटमध्ये स्पोर प्रोड्यूस होत असतात त्या बॉडीला आपण काय बोलणार आहे, स्पोरोफायटिक. आणि ज्या ठिकाणी गॅमेट प्रोड्यूस होत असतील तर तिथे काय बोलणार आहे, गॅमेटोफायटिक. इट इज अ डिफरन्शिएटेड रूट स्टेम लिव्स. आता बघा, वर्ल्डमध्ये तर आपण बघतोय किती असणार आहेत, बघितले तुम्ही 70 जेनेरा आहेत आणि 1000 लिव्हिंग स्पेसीज आहेत. पण इंडियामध्ये 16 जेनेरा आणि 53 स्पेसीज आहेत. मग ह्या एकसारखे प्लांट असणार आहेत का, तर नसणार आहेत, एकसारखे प्लांट नसणार आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, प्लांट बॉडीज त्यांची काय असणार आहे, डिफरंट रूट स्टीम लिव्ज असणार आहे. मग टॅप रूट सिस्टीम, रूट कशा असणार आहेत त्या प्लांटचे, तर टॅप रूट सिस्टीम. टॅप रूट म्हणजे कशा, तर इन जनरली हे असं स्ट्रक्चर असणार आहे त्याचं. टॅप रूट म्हणजे कसं असणार आहे, या रूट अशा डेव्हलप झालेल्या असणार आहेत, अशा रूट झालेल्या असणार आहेत. लास्टला जाऊन असाच शेप राहणार आहे त्यांचा. याला आपण काय बोलतो, टॅप रूट बोलतो. आणि तशाच ॲडव्हान्शियस पण रूट असतात बघा. ॲडव्हान्शियस कशा रूट असणार आहेत, तर इन जनरली सगळीकडे पसरलेला असणार आहेत. यालाच तुम्ही काय बोलणार आहे, ॲडव्हान्शियस रूट बोलणार आहेत. ओके, म्हणजे ह्यांना काय ब्रँचेस जास्त असणार आहेत. याला बोलायचं टॅप रूट आणि याला बोलायचं ॲडव्हान्शियस रूट. देन कॅरोलेट रूट ऑफ सायकस. मग या सायकसचं रूट, हे सायकस काय असणार आहे, तर जिम्नोस्पर्म प्लांट असणार आहे. मग त्याचं रूट कसे असणार आहेत, तर कोरॉयलेट असे रूट असणार आहेत. देन पायनसचे रूट कसे असणार आहेत, पायनस पण हे काय असणार आहे, प्लांट असणार आहे. पण ह्या पायनसचे रूट कसे असणार आहे, मायकोरायझिया. ओके, कसे असणार आहेत, मायकोरायझिया. जिम्नोस्पर्म स्टेम इज इरेक्ट, एरियल, सॉलिड अँड सिलेंड्रिकल. म्हणजे या जिम्नोस्पर्मचे जे काही देठ असणार आहे ते कसे असणार आहे, सरळ असणार आहे. एरियल असणार आहे, सॉलिड म्हणजे कसे, घट्ट टणक असे. आणि सिलेंड्रिकल म्हणजे माहिती आहे, सिलेंडर आकारासारखं. दे सेकंडरी ग्रोथ ऑफ जिम्नोस्पर्म ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. काल टेरिडोफायटामध्ये कॅम्बियम डेव्हलप झालं होतं का, नाही. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, टेरिडोफायटामध्ये सेकंडरी ग्रोथ कॅम्बियम ग्रो होत नाही आणि जिम्नोस्पर्ममध्ये काय होणार आहे, कॅम्बियम ग्रो होणार आहेत. सायकस अनब्रँचड व्हाईल कोनिफस इट इज अ ब्रँचड. म्हणजे सायकस हे प्लांट आहे अनब्रँचड म्हणजे काय, त्याला फांद्या
अशा काय असणार आहेत, कमी असणार आहेत. ओके. ब्रँचेड म्हणजे काय, जास्त त्यांच्या फांद्या असतात. अनब्रँचेड म्हणजे काय, कमी त्यांचे ब्रँचेस असणार आहेत. कोनिफर्स म्हणजे काय, शंकू आकाराचे काय असणार आहेत, म्हणजे शंकूसारख्या आकाराचे काय असणार आहेत, त्यांचे फांद्या असणार आहेत. कशाच्या, सायकसच्या. लीव्ज डायमॉर्फिक म्हणजे लीव्ज कशा असणार आहेत, फॉर एक्झाम्पल हे असं असणार आहे, ह्या साईडला लीव्ज त्याच्यासमोर असे, ह्या साईडला लीव्ज त्याच्यासमोर असे, म्हणजे यांची रचना कशी असणार आहे, तर इन जनरली अशा प्रकारे त्यांची रचना असणार आहे लीव्जची, म्हणजे समोरासमोर. त्यालाच तुम्ही काय बोलता, डायमॉर्फिक म्हणजे दोन्हीकडे. फॉलिओज लीव्ज म्हणजे काय, ज्या अशा एकदम पूर्णपणे हिरव्या अशा गच्च भरलेल्या असणार आहेत लीव्ज, त्याला फॉलिओज लीव्ज म्हणतात. सिम्पल निडल लाईक ऑफ पिनेटली कंपाऊंड. सिम्पल म्हणजे कशा, तर इन जनरली माहिती आहे तुम्हाला. निडल लाईक म्हणजे काय, जे काय लीव्ज असणार आहेत त्यावरचं टोक असते ते कसं असणार आहे, सुईसारखं असणार आहे, म्हणजे पार्ट कसं असणार आहे त्याचा, सुईसारखा असणार आहे. म्हणजे हे लीव्ज आहे आणि हा पार्ट असणार आहे तो काय असणार आहे, लीव्ज असणार आहे. यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, निडल लाईक किंवा पिनेटली कंपाऊंड. वेअर स्केल लीव्ज आर स्मॉल मेम्ब्रेनियस ब्राऊन. आणि त्याच लीव्जवरती काय होणार आहेत, अशा लीव्ज असणार आहेत, त्या लीव्जवरतीच असे ब्राऊन कलरचे काय असणार आहेत, स्पोर जर्मिनेट झालेले दिसणार आहेत. आणि ते स्पोरमध्येच तुम्ही काय पाहू शकणार आहेत, मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल. त्या स्पोरलाच आपण व्यवस्थित जर रप्चर केलं ना, प्रेस केल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना भरपूर सारे काय निघणार आहेत, मायक्रोस्पोरोफिल निघणार आहेत, मेगास्पोरोफिल निघणार आहेत. आता मायक्रो आणि मेगास्पोरोफिलमधला फरक लक्षात ठेवायचा आहे की मायक्रोस्पोरोफिल हा मेल असणार आहे, मेगास्पोरोफिल हा फिमेल असणार आहे. तर मेगास्पोरोफिल हा नावावरून लक्षात ठेवायचा. मायक्रोपेक्षा मेगास्पोरोफिल हे आकाराने मोठे असणार आहेत. लक्षात ठेवा, मायक्रोपेक्षा मेगास्पोरोफिल आकाराने मोठे असणार आहेत. ओके. तर आज आपण टोटली जिम्नोस्पर्म स्टडी केलेला असणार आहे. ओके.